नमस्कार, मी स्वप्नील जाधव. सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या समोर आहे संजय पवळे. पेठगणामधून त्यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्हाला लोकांचा पाठिंबा राहणार आहे? मला सर्वप्रथम नामदार दिलीप वळसे पाटील असेल, शिवाजीदादा आढळराव असेल, या दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कडून उमेदवारी मिळाली. त्यामध्ये कुरवंडी असेल, फुगाव असेल, बावडी असेल, पलोरवाडी असेल, लांडेवाडी असेल, पिंगळवाडी, नारोडी फाटा, या सर्व कुळवाडी कुटुंबदारा, या सर्व माझ्या नातेवाईक असतील, माझे सहकारी असतील, मित्रमंडळ असेल, मी बरेच 3-4 वर्षापासून यांच्या संपर्कात होतो. त्यामुळं मला चांगला प्रतिसाद होता. त्यामुळं मला सर्वांनी, संतोष शेठ असेल यांनी माझं नाव सुचवलं आणि मला उमेदवारी मिळाली. मी माझ्या काळामध्ये 2 वर्षाच्या सरपंच काळामध्ये मी स्वच्छता असेल, पाणी असेल, रस्ते असेल आणि आरोग्य शिबिर असतील, चष्मा वाटप असेल, ज्येष्ठांना ट्रिप असेल, देवदर्शन असेल, महिलांसाठी असेल, होम मिनिस्टर कार्यक्रम असेल, या सर्व कार्यक्रमांचं मी नियोजन केलेलं आहे. 2-3 वर्षामध्ये मी लोकांच्या संपर्कामध्ये होतो. त्यामुळं मला चांगला प्रतिसाद आहे आणि माझा विजय निश्चित आहे. काय सांगाल, कसा प्रतिसाद येतात नागरिकांचा? मला नागरिकांचा खूप छान प्रतिसाद आहे. मी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून सरपंच म्हणून मी जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपयाची कामे माझ्या गावामध्ये केली आहेत आणि इथून पुढेही मी जिल्हा परिषद घोडेगाव पेठगणातही मी असेच काम करीत राहीन अशी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. विजयाबद्दल काय सांगाल? विजय निश्चित आहे? हो, 100% माझा विजय निश्चित आहे. माझं माहेर चिंचोळी लांडेवाडी हेही माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. माझं नारोडी गाव हेही माझ्या पाठीमागे भक्कम उभे आहे आणि माझे पाहुणे गोतावळा हा पण माझ्या पाठीमागे भक्कमपणे, घोडेगाव पेठगण हेही माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. विजय माझा निश्चित होणार.